नमस्कार. सरळ सरळ भाग 34 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय दिवाळी स्नेहमिलन पण कुटुंबाचे काय असा आहे. रोशनी से नहीं चेहरों से दिवाली होती है, रोशनी से नहीं चेहरों से दिवाली होती है, परिवार संग हो तो हर घड़ी खुशहाली होती है, परिवार संग हो तो हर घड़ी खुशहाली होती है. नमस्कार. हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण दिवाळी आणि दिवाळी म्हटलं की आनंद, प्रकाश, उत्साह आणि एकत्रतेचा सण असं आपल्याला म्हणता येईल. आणि या दिवाळीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येऊन दिवाळी सण साजरा करतात. आता अलीकडच्या काळात हे फार कमी ऐकावयास मिळते, कारण विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे. कोणी नोकरी, कोणी वेगवेगळ्या कारोबाराच्या निमित्ताने बाहेर असेल तर ते एकत्र येण्याचे सरासरी टाळतात, असाही एक अनुभव आहे. तेव्हा स्नेहमिलन जेव्हा राजकारणी लोक करतात, स्नेहमिलन जेव्हा व्यापाऱ्याचे होते, स्नेहमिलन जेव्हा कुठली तरी संस्था ठिकठिकाणी आयोजन करतात, तेव्हा या स्नेहमिलनाच्या निमित्ताने एक प्रश्न उभा राहतो की काय खरंच आपल्या कुटुंबियाचं स्नेहमिलन होते का, हा महत्वाचा भाग आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा दिवाळी साजरी व्हायची तेव्हा सर्व लोकांनी एकत्र एका छताखाली यावे असा ज्येष्ठांचा एक कडक नियम होता. आणि त्या नियमानुसार कोणी कुठेही नोकरी करत असेल किंवा कुठेही कामकाज करत असेल तर ते एकत्र यायचे आणि दिवाळी सण उत्साहात साजरा केला जायचा. त्यावेळेस घरात फटाके, फराळ, अभंग स्नान आणि एकत्र बसून चर्चा, एकमेकांच्या सुखदुःखाची वार्ता, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सातत्याने व्हायच्या आणि दिवाळीचा सण एक आपुलकीचा असा सण नेहमी वाटत राहायचा. वास्तविक स्नेहमिलन म्हणजे फक्त जेवण किंवा कार्यक्रम हा विषय नाही, तर स्नेहमिलन म्हणजे मनाने एकत्र येणे असा एक भाग आहे. आणि एकमेकाची विचारपूस, प्रेम आणि सहकार्य हेच खरे स्नेहदीप असायचे. आता मात्र सर्व काही लुप्त झाले आहे, हे आपल्याला कबूल करावे लागेल. सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन शुभेच्छा देणे, व्हिडिओ कॉल करणे आणि फराळापेक्षा फोटो आणि भेटीपेक्षा व्हिडिओ कॉल ही आजची पद्धत झालेली आहे. वास्तविक स्नेहमिलन सारखे जर कार्यक्रम कुटुंबात झाले तर कुटुंबामध्ये संवाद राहतो, मतभेद दूर होतात, मुलांना कौटुंबिक मूल्य आणि परंपरा शिकता येतात, समाजात एकात्मता आणि संस्कार टिकवण्याचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचे ते एक माध्यम आहे. या हेतूने कौटुंबिक स्नेहमिलनाकडे पाहणे आवश्यक आहे. आजच्या दगदगीच्या काळामध्ये आपण सर्वांनी थोडासा वेळ कुटुंबासाठी राखून ठेवणे ही आता पर्याय नव्हे तर सामाजिक गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. वास्तविक ज्यांच्या घरात एकोपा आहे तीच घरे समाजाचे बळ वाढवितात. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलाला वाटतं की पिता आपल्याला समजून घेत नाही आणि पित्याला वाटतं की मुलगा आपल्याला समजून घेत नाही. हा जो गैरसमज आहे तो आजच्या काळाला, आजच्या स्थितीला धरून दोघांनी एकमेकाचे विचार समजून घेऊन दूर केला पाहिजे. आणि एकत्र कुटुंब पद्धती आज शक्य नसेल तरी दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने एक दिवस तरी एकत्र आलं पाहिजे. अशा पद्धतीचा दिवाळी सण साजरा करणे हे महत्वाचे ठरते. सोशल मीडियाच्या या जगात फक्त लाईक आणि शेअर पुरते मर्यादित न राहता समोरासमोर भेटण्याला प्राधान्य दिले पाहिजे. एकत्र जेवण, विविध खेळ, गप्पांसाठी वेळ राखीव आणि असा हा हृदयस्पर्शी स्नेहमिलन कार्यक्रम प्रत्येक कुटुंबात झालाच पाहिजे असा आग्रह सर्वांनी करायला पाहिजे. वास्तविक प्रत्यक्ष नातेसंबंध हे जन्मानंतर आपोआप मिळतात, मात्र ते वृद्धिंगत करणे, ते टिकवणे, त्याच्यामध्ये आपुलकीची भावना ठेवून एकमेकांना सहकार्य करणे हे खूप महत्वाचे असते. प्रत्यक्षात दिवे लावणे सोपे आहे, पण नात्याचे दिवे पेटवणे हे कठीण असले तरी अशक्य नाही. आणि दिवाळीचा दिवा फक्त घर उजळवण्यासाठी नव्हे तर तो नात्यातील अंधार घालवण्यासाठी असला पाहिजे असं मला या ठिकाणी बोलावंसे वाटते. शेवटी मला एक शेर आठवतो की फराल फटाके सजावट सब फीकी लगती है, फराल फटाके सजावट सब फीकी लगती है, जब अपनों की हंसी कानों से दूर होती है, जब अपनों की हंसी कानों से दूर जाती है. धन्यवाद.